कारण मी जॉब करत होते आणि जॉब करता करता टर्मिनेशन यायचे खूप. आणि मला असं वाटतं महिला बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतात. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर सध्या आपला पुणे दौरा चालू होता आणि त्याच ठिकाणी आपण काटेपुरम चौक पिंपळे गुरव येथे आलेलो आहोत, ज्या ठिकाणी मागच्या 1.5 वर्षापासून वहिनीज वडापाव हा वडापावचा स्टॉल लागतो. तर हा वडापावचा स्टॉल सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चालू करण्यात आलेला होता आणि त्या तेजश्रीताई चालवतात. तर या ठिकाणी वडापाव कशा प्रकारे बनवला जातो आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण वडापावसाठीचा मसाला तयार करतो. त्याच्यामध्ये मी बटाटा शिजवून आणलेला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मी तयार केलेला ओला मसाला आहे. त्याच्यामध्ये मी मीठ ऍड करते. मीठ हे अंदाजानुसार मी ऍड करते. काय काय घातलेलं आहे आपण आता मसाल्यामध्ये? आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता किती किलोचा बनतोय सध्या? हे एक 7 किलो. 7 किलो आहेत बटाटे. एक 7 किलोचा बनतो. ताई, मग आपली याची सुरुवात कधीपासून झालेली आहे? माझी सुरुवात 1-1.5 वर्षापूर्वी झाली. 3 जानेवारी 2023 ला सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी हे सुरू केली. आणि तोच दिवस का निवडला आपण? तो दिवस ह्यासाठी की महिलांनी बिझनेस मध्ये प्राधान्य घ्यावं, महिलांनी बिझनेस सुरू करावा. आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला अशी शिकवण दिली आहे की बाबा महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. मग बिझनेस मध्ये सुद्धा महिला करू शकतात. ह्या अर्थी मी 3 जानेवारीला सुरुवात केली. हे बेसन घेतलंय. बेसन मध्ये मी मीठ आणि ओवा हाच ऍड करते फक्त, आणि ते व्यवस्थित मळून घेते. आणि मग इथं आता कोण कोण असतं आपल्या स्टॉल वरती चालवतं? माझ्या स्टॉल वरती मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघं मिळून चालवतो. त्यांना जेव्हा काम नसेल तेव्हा ते माझ्या मदतीला येतात. तशी इतर वेळेस मी एकटीच हँडल करते हे सगळं. माझ्यासोबत एक मुलगा पण आहे कामासाठी सध्या. आणि मग आपली इकडे सुरुवात कशी झालेली आहे या क्षेत्रामध्ये? ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे असं काही बॅकग्राऊंड नाहीये की बिझनेस म्हणजे पहिलं कुणी चालवले वगैरे. सुरुवात ही आम्हीच केली आहे दोघांनी. कारण मी जॉब करत होते आणि जॉब करता करता टर्मिनेशन यायचे खूप. आणि मग म्हटलं किती दिवस म्हणजे टर्मिनेशन फेस करायचे, परत दुसरा जॉब शोधा, तो भेटत नाही लवकर, आणि एका माणसावर हे घर चालू शकत नाही. त्यामुळे विचार केला की आपलं स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा ज्याच्याकडून म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला इन्कम येत राहावं. म्हणून मी बिझनेसकडे वळाले आणि वडापावचा व्यवसाय सुरू केला. हे आता व्यवस्थित मिक्स झालंय आणि ह्याचे मी आता पॅटी बनवायला घेतलीये. आणि मग आपला इथला आता टायमिंग काय असतो? माझ्या शॉपचा टायमिंग संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत. 4 ते 10 वाजे. हो. प्रत्येक दिवशी चालू असतं? हो, प्रत्येक दिवशी चालू असतं. मग आता तुम्ही एक महिला असून व्यवसाय करताय, तर तुम्हाला काय वाटतं आपल्या महिलांबद्दल की त्यांनी पण व्यवसायामध्ये आलं पाहिजे का? हो, यायला पाहिजे. मी त्याच हिशोबाने आता म्हणजे बिझनेस तर स्टार्ट केलाय. मला असं वाटतं महिला बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतात आणि चांगल्या प्रकारे चालू शकतात. यायला पाहिजे त्यांनी बिझनेस मध्ये. आणि वडापाव सोबतच काय मिळतं मग आपल्या इथं? माझ्या इथं सध्या वडापाव आणि पाव पॅटीस मिळतं सध्याला. हो. पण ज्यावेळेस आता पहिल्या दिवशी हा स्टॉल लावला होता, तर त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता आणि आता एक्सपिरियन्स कसा आहे एवढ्या दिवसानंतर? जेव्हा मी पहिल्यांदा स्टॉल लावला होता तेव्हा म्हणजे लोकांना माहिती नव्हतं पहिली गोष्ट तर, आणि लोकांनी टेस्ट केली नव्हती. स्टार्टिंगला थोडीशी निगेटिव्हिटी येत होती मला की म्हणजे कस्टमर नाहीये, येतील की नाही, बिझनेस चालेल की नाही. पण जसं 1-1.5 महिन्यानंतर लोकांना कळालं, लोक येऊन टेस्ट करायला लागली. तेव्हा मला म्हणजे खूप मनापासून सांगून जायचे की वडापाव खूप टेस्टी आहे, चांगला आहे, फक्त कंटिन्यू चालू ठेवा, होईल धंदा वगैरे. आणि तेव्हाचा एक्सपिरियन्स आणि आत्ताचा म्हटलं तर आता माझा बिझनेस खूप वाढलाय. खूप लोकांना माझा वडापाव आवडतो आणि खूप लांबून लांबून लोक टेस्ट करायला येतात वडापाव. अंगा उडायला
ताई मग आपण वडापाव बनवायला कुठे शिकलेला आहे? वडापाव बनवायला मी शिकले नाहीये सर, असंच प्रॅक्टिस करत करतच यायला लागला वडापाव. हम्म? आपली चटणी आहे, रेड चटणी, सुकी चटणी, जी प्रत्येक वडापावच्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. लसणाची चटणी असते ही. त्याच्यानंतर आपण मिरच्या देतो. आता सध्या कांदा महाग झालाय, नाही तर आपल्याकडे कांदाही असतो. आणि पाव हा आपला अगदी फ्रेश असतो. आपण जो रेग्युलर व्हेंडर लावलेला आहे त्याला आपण सांगितलेलं आहे की आम्हाला फ्रेश पाव आणि मोठा पाव देत जा. तर ताई मग कस्टमरचा रिस्पॉन्स कसा मिळतोय आपल्या वडापावला सध्या? कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. खूप कस्टमर वाढलेत आणि खूप लोकांना माझा वडापाव खूप आवडतो. खूप लांबून लांबून लोक येतात पुण्यामधून. आपण पाहू शकतो 15 रुपयामध्ये आपल्याला वडापाव मिळतो. सोबत लाल चटणी आणि मिरची दिलेली आहे. तर याला टेस्ट करून बघूयात. एकदम बेस्ट टेस्ट आहे याची. जर आपल्यालाही पुण्यामध्ये कधी हा वडापाव खायचा असेल तर नटसम्राट निळुफळे मंदिर शेजारीच असलेल्या वहिनी वडापावला एक वेळेस नक्की भेट द्या.